मित्रांनो, तुम्ही पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, परंतु म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं तुम्ही शेअरमध्ये किंवा काही स्टॉक्स मध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तिथे आपल्याला काय करावं लागतं, काही ब्रोकरेज चार्जेस असतात ते पे करावे लागतात. तशाच पद्धतीने जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला काही चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. तर ते चार्जेस कोणते कोणते असू शकतात? तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करू तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचंय की त्याचा एनएव्ही किती आहे, दॅट इज अ नेट ॲसेट व्हॅल्यू काय आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं की त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला बघायची की त्याचा एक्झिट लोड किती आहे. म्हणजे काय की जर तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड मधून रेडिम्शन करताय म्हणजे त्यामधून बाहेर पडताय तर त्यावरती तुम्हाला किती एक्झिट लोड लागणार आहे. तशाच पद्धतीचा एक्सपेन्स रेशो असतो. त्यावरती एक नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे जो की तुम्ही बघू शकाल की त्यामध्ये मी प्रॉपरली इन्फॉर्मेशन देईल की एक्सपेन्स रेशो म्हणजे काय असतं. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.